लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. महाराष्ट्रामधील बऱ्याच मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांनी आपले प्रचार सुरू केले आहेत. तरीसुद्धा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अजून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्यातील अंतर्गत तिढा काही सुटत नाही असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून कोणता उमेदवार निवडून जातो याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करीत आहेत. ज्या मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरदचंद्रजी पवार यांची एक हाती पकड होती, त्या मतदारसंघाला चुरुंग लावत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 2019 साली निवडून आले. सन 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट सक्रिय होता. तत्कालीन माजी राज्यसभा खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत कार्यरत होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. परंतु त्यानंतर खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात पूर्वीसारखे सख्य राहिलेले दिसून येत नाही. बऱ्याच जाहीर कार्यक्रमांमध्ये सुद्धा खासदार निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष सातारा व सोलापूर जिल्ह्याला बघायला मिळालेला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी माढा लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आपण लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नक्की कोणाला उमेदवारी जाहीर करते याकडे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. यासोबतच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी सुद्धा आगामी लोकसभा निवडणूक आपण माढा लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड ताकदीने लढवणार आहोत. यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष अशी थेट लढत होणार आहे, असे सुद्धा त्यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर माढा लोकसभेवर निवडून जाण्यासाठी महादेव जानकर यांनी चांगलीच कंबर कसल्याची दिसून येते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑफर दिली असून त्यांना माढा मतदारसंघ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांनी विधिमंडळात अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर व अन्य ठिकाणी गाठीभेटी घेत विजयसिंह मोहिते पाटलांचा आशीर्वाद मिळवण्यामध्ये महादेव जानकर यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. जर मोहिते पाटील कुटुंबियांमध्ये माढा लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर महादेव जानकर यांना मोहिते पाटील गट मदत करतील असा कासाएका सुद्धा मानला जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल, परंतु अद्यापही माढा लोकसभा मतदारसंघाचा महायुती व महाविकास आघाडीमधील तिढा अजून काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे.